today we starting our third unit, 33 kV substation. Okay, this unit is for 18 marks. Okay, 33 kV substation. Okay, in that we we have to study these points. Okay, in that first is need of 33 kV by 11 kV substation. Second point, 33 kV by 11 kV substation equipment and accessories. Okay, which equipments and accessories are used in 33 kV by 11 kV substation, that we have to see. Okay, then the function and rating. Okay, function and rating of each equipment we have to study. In that, power transformer, lightning arrestor, instrument transformer, in that current transformer and potential transformer, then ST fuses, isolating switches, that also called as a isolators, then insulators, control and relay panel, then station transformer, capacitor bank and battery and charger, and last is circuit breaker. Okay, these equipment we have to study. Okay, then third point is layout and single line diagram of 33 kV substation. Okay, total layout of 33 kV substation and single line diagram we have to study. Then earthing. Okay, in that two types, equipment earthing and system earthing. Okay, in 11 kV substation same. Okay, we study this earthing. Okay, equipment earthing and system earthing. Then fifth point, routine, preventive and breakdown maintenance. Okay, three types of maintenance are there. Okay, routine, preventive and breakdown maintenance. Okay, that we have to study. Then breakdown voltage test on transformer oil. Okay, we know that we use the oil in a transformer. Okay, main purpose of this oil is used as a insulation. Okay, and for cooling purpose. Okay, so breakdown voltage test we conduct on this transformer oil. Okay, that we have to study. Then safety practices followed during routine, preventive and breakdown maintenance. Okay, सेफ्टी प्रॅक्टिसेस कोणकोणत्या फॉलो केल्या पाहिजे. ओके, रुटीन, प्रिव्हेंटिव्ह आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स करताना. ओके, ते आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. देन फायर फायटिंग इक्विपमेंट. ओके, जे काही फायर फायटिंग इक्विपमेंट्स आहेत. ओके, आपण यूज करतो सबस्टेशन मध्ये. ओके, तर ते कोणकोणते इक्विपमेंट आहेत. ओके, ते आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो दीज आर द व्हेरियस points. Okay, that we have to study in 33 kV substation. Okay, so first point is need of 33 kV by 11 kV substation. Okay, आता 33 kV by 11 kV substation जे आहे, तर त्या सबस्टेशनची आवश्यकता काय आहे. ओके, आता जे डिस्ट्रीब्युशन एंड आहे. ओके, तर त्या एंडला 11 kV सप्लाय. ओके, त्यानंतर तो स्टेप डाऊन केला जातो 440 व्होल्ट आणि 230 व्होल्ट. ओके, जो की आपण होम किंवा इंडस्ट्री किंवा बिझनेस किंवा कॉर्पोरेट किंवा कमर्शियल जे सेक्टर्स आहेत. ओके, ऍग्रिकल्चर, रेसिडेन्शियल. ओके, त्या ठिकाणी आपण ती इलेक्ट्रिसिटी यूज करतोय. ओके, तर 11 kV सप्लाय आपल्याला एंड जे आहे. ओके, एंड पॉइंट किंवा कंझ्युमर्स आहेत. ओके, त्या ठिकाणी आपल्याला 11 kV इनपुट सप्लाय आवश्यक आहे. ओके, तर 33 kV सप्लाय किंवा 33 kV सबस्टेशन जे आहे, तर त्याची गरज काय आहे मेनली, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, आता मेन पर्पज काय की व्होल्टेज आपण इम्प्रूव्ह करतोय. ओके, व्होल्टेज इन्क्रीज करतोय. तर ते इन्क्रीज करण्यामागचं कारण काय, तर ज्यावेळेस आपण व्होल्टेज इन्क्रीज करतोय तर सिस्टीम मध्ये जे काही लॉसेस होणार आहेत. ओके, तर ते लॉसेस काय होतात, डिक्रीज होतात. ओके, तर मेनली जे काही ट्रान्समिशन लाईन मध्ये जे काही लॉसेस वगैरे होणार आहे. ओके, कमी व्होल्टेज असेल तर त्यावेळेस त्यामध्ये काही लॉसेस होणार आहेत. ओके, तर ते लॉसेस कमी करण्यासाठी आपण व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज इन्क्रीज करत. बरोबर, कारण ज्यावेळेस व्होल्टेज लेवल हायर असेल त्यावेळेस त्यामध्ये जो काही करंट फ्लो होणार आहे. ओके, तर तो कमी असेल आणि करंट जर कमी असेल तर
जो सिस्टीम मध्ये कॉपर लॉस किंवा ज्यालाच आपण हीट लॉस म्हणतो आपण, ओके, I²R, ओके, तो जो लॉस आहे तर तो कमी होतोय, बरोबर. तर त्यासाठी आपण हायर व्होल्टेज जे आहे तर ते प्रिफर करतोय, ओके. त्यासाठी आपल्याला 33 केव्ही जे काय म्हणजे हायर व्होल्टेज जे आहे, ओके, तर त्याची आवश्यकता राहते, ओके. सो दिस 33 केव्ही टू 11 केव्ही ट्रान्सफॉर्मर्स आर स्टेप डाउन द व्होल्टेज टू ए सेफ लेवल, ओके. जे काही 33 केव्ही बाय 11 केव्ही ट्रान्सफॉर्मर आहेत, ओके, ते काय करतात, ते जे हायर व्होल्टेज आहे तर ते 11 केव्ही ला स्टेप डाऊन करतात, ओके, म्हणजे सेफ जी लेवल आहे, ओके, त्या सेफ लेवलला स्टेप डाऊन करतात, ओके, विच इज देन डिस्ट्रीब्युटेड बाय 11 केव्ही फीडर्स टू होम्स अँड बिझनेसेस, ओके. तर होम आणि जे वेगवेगळे बिझनेस आहेत, ओके, त्या ठिकाणी आपण हा सप्लाय युज करतो, ओके, 11 केव्ही सप्लाय. आणि त्यानंतर तो स्टेप डाऊन केला जातो फर्दर, ओके, त्याला आपण सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणतो, ओके. मेनी पीपल क्वेश्चन्स व्हाय द व्होल्टेज इज हाय एज 33 केव्ही इन फर्स्ट प्लेस, ओके. आताच आपण डिस्कस केलं की हायर व्होल्टेजची आवश्यकता काय, ओके. द रिझन इज दॅट द हायर इज द ट्रान्समिशन व्होल्टेज द लोअर द ट्रान्समिशन लॉसेस, ओके. जर व्होल्टेज जे आहे तर ते हायर असेल तर जे काही लॉसेस वगैरे होणार आहेत तर ते कमी होणार आहेत, बरोबर. कारण लॉसेस मेनली डिपेंड, आता जो काही लॉस होतोय तो I²R हा लॉस होतोय, बरोबर. आता ज्या पद्धतीने ट्रान्समिशन लाईन आपल्याला माहिती की त्यांची लेंथ जास्त राहते, बरोबर, आणि लेंथ ज्याप्रमाणे जास्त असेल त्याचा इफेक्ट कशावरती होतो, रेजिस्टन्स वरती, बरोबर. आता रेजिस्टन्स R इज इक्वल टू ρL/A, बरोबर, म्हणजे लेंथला काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर कंडक्टरची लेंथ इन्क्रीज झाली तर रेजिस्टन्स इन्क्रीज होतोय, बरोबर, आणि रेजिस्टन्स इन्क्रीज होते त्याचबरोबर जो काही लॉस आहे, ओके, I²R तो सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. बट जो काही करंट आहे त्याच्या स्क्वेअरच्या पटीमध्ये हा लॉस जो आहे तर तो इन्क्रीज होत असतो, बरोबर. कारण जो काही पॉवर लॉस होणार आहे, ओके, तो लॉस जो राहणार आहे तर तो काय राहणार आहे, I²R, बरोबर. आता करंट करंट पण, ओके, हा जो करंट आहे ह्या करंटच्या स्क्वेअरच्या पटीमध्ये लॉस इन्क्रीज होते, बरोबर. त्यामुळे काय की हा करंट जो आहे तर तो मिनिमम ठेवणं गरजेचं आहे, ओके. त्यासाठी आपण काय करतोय की जे काही व्होल्टेज आहे तर ते व्होल्टेज आपण इन्क्रीज करतोय, त्यामुळे काय होणार आहे, करंट कमी राहणार आहे, आणि करंट कमी असेल तर जे काही लॉसेस वगैरे होणार आहे तर ते कमी होणार आहे, ओके. Therefore, the longer the distance that the power needs to be transferred, higher voltage is used to reduce the transmission losses, okay. ज्या ठिकाणी आपल्याला लॉंग डिस्टन्स वरती आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायची असेल, ओके, तर त्या ठिकाणी आपण हायर व्होल्टेज त्या ठिकाणी युज करतोय, ओके, जेणेकरून जे काही लॉसेस होणार आहे ट्रान्समिशन मध्ये तर ते कमी होणार आहेत त्या ठिकाणी, ओके. वन्स इट हॅज रिच ए सबस्टेशन द व्होल्टेज इज देन स्टेप डाऊन, ओके. ज्यावेळेस सेकंडरी सबस्टेशन आहे, ओके, त्या ठिकाणी ज्यावेळेस सप्लाय येतो तर त्यावेळेस जे काही हायर व्होल्टेज आहे तर ते स्टेप डाऊन केलं जातं, ओके. आणि ही जी सिस्टीम आहे, ओके, 33 केव्ही बाय 11 केव्ही, तर ती सिस्टीम जी आहे तर ती प्रायमरी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, ओके. देन the 11 kV transmission line are used in residential areas and it is what feeds the local transformer, okay. जे काही जो काही 11 केव्ही सप्लाय आहे, ओके, तर तो रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल यूज साठी आपण यूज करतोय, बरोबर. विच इज देन डिस्ट्रीब्युटेड पॉवर टू दी बिल्डिंग्स इन दी एरियाज, ओके. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एरियामध्ये आपण तो 11 केव्ही सप्लाय जो आहे तर तो डिस्ट्रीब्यूट करतोय, ओके. देन 33 kV lines, on the other hand, involves much higher voltage and are used to distribute power from one small substation to another, okay. तर यामध्ये हायर व्होल्टेज त्या ठिकाणी यूज केलं जातं, ओके. तर एका सबस्टेशन वरून दुसऱ्या सबस्टेशन मध्ये जे काही पॉवर आपण डिस्ट्रीब्यूट करतोय, ओके, त्यासाठी हे सबस्टेशन आपण यूज करतोय, ओके. लक्षात येते 33 केव्ही बाय 11 केव्ही सबस्टेशन जे आहे तर त्याची आवश्यकता काय आहे, लक्षात आले सर्वांना. समजलंय? हो सर. Okay. So this is the need of 33 kV by 11 kV substation, okay.
Now, next point is substation equipment and accessories. Okay, 33 kV by 11 kV सबस्टेशन जे आहे, ओके, तर त्यामध्ये आपण जे काही इक्विपमेंट यूज करणार आहोत, ओके, तर ते इक्विपमेंट कोणकोणते आहेत, ओके, ते आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, इन दॅट फर्स्ट इज पॉवर ट्रान्सफॉर्मर. ओके, 33 kV बाय 11 kV जो काही आपण सप्लाय स्टेप डाऊन करतोय, ओके, तर तो पॉवर ट्रान्सफॉर्मर. ओके, पॉवर ट्रान्सफॉर्मर मेनली यूज फॉर स्टेप अप अँड स्टेप डाऊन. ओके, here we use as a step down. Okay, then lightning arrestor, then current transformer, potential transformer. Okay, then ST fuses, isolating switches, that's isolator. Okay, then insulators, then control and relay panel, then station transformer, capacitor bank, battery and charger, and last is circuit breaker. Okay, these are various equipments, okay, and accessories used in 33 kV by 11 kV सबस्टेशन. ओके, हे वेगवेगळे इक्विपमेंट आहेत, ओके, जे की आपण 33 kV by 11 kV सबस्टेशन मध्ये आपण यूज करतोय. ओके, आता या प्रत्येकाचं फंक्शन काय, ओके, त्यानंतर त्याचं रेटिंग काय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर. ओके, 33 kV टू 11 kV स्टेप डाऊन करण्यासाठी आपण हा पॉवर ट्रान्सफॉर्मर यूज करतोय. ओके, आता ज्या ठिकाणी आपल्याला लोडिंग आहे, आता प्रत्येक ठिकाणी जे काही लोड आहे, ओके, तर तो व्हेरी होतो, बरोबर. तर त्यानुसार जो काही ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो, ओके, तर त्याचं रेटिंग त्या ठिकाणी चेंज होते, बरोबर. तर त्यामध्ये 3.15 kV टू 3.15 MVA टू 12.5 MVA. ओके, रेटिंग जे आहे पॉवर ट्रान्सफॉर्मरचं, तर ते साधारण 3.15 MVA पासून तर 12.5 MVA पर्यंत आपण 33 kV बाय 11 kV सबस्टेशन मध्ये आपण यूज करतोय. ओके, अकॉर्डिंग टू लोड ही व्हॅल्यू जी आहे आपण म्हणजे त्यानुसार ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो या ठिकाणी सिलेक्ट केला जातो. ओके, तर पॉवर ट्रान्सफॉर्मर जो आहे तर त्याचं मेन फंक्शन काय की पॉवर जी आहे, ओके, तर ती स्टेप डाऊन करणे. ओके, 33 kV पासून 11 kV पर्यंत स्टेप डाऊन करणे. ओके, main purpose. First is it is very widely used for stepping up and stepping down the voltage at the electrical power generating station and distribution station. Okay, आता पॉवर ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो जनरेटिंग स्टेशन जे आहे तर त्या ठिकाणी पण यूज केला जातो आणि डिस्ट्रीब्युशन जे काही सबस्टेशन आहे, ओके, त्या ठिकाणी सुद्धा हा पॉवर ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो. ओके, आता जनरेटिंग स्टेशन असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल पॉवर जी आहे तर ती स्टेप अप करण्यासाठी आपण त्याचा यूज करणार आहोत आणि डिस्ट्रीब्युशन जे काही सबस्टेशन आहे तर त्या ठिकाणी स्टेप डाऊन म्हणून आपण या ट्रान्सफॉर्मरचा यूज करणार आहोत. ओके, आता यामध्ये काय दी पॉवर ट्रान्सफॉर्मर इज युजली ऑपरेटेड इन फुल लोड. ओके, तो फुल लोड वरती आपण नेहमी ऑपरेट करतोय. तर त्याचं रिझन काय, इट इज डिझाईन टू हॅव हाय इफिशियन्सी ऍट 100% लोड. ओके, आता जर आपण पॉवर ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो 100% लोड केला तर त्याची इफिशियन्सी जी आहे तर ती इफिशियन्सी हायर राहणार आहे. ओके, जर त्यावरती जर लोडिंग कमी असेल, ओके, 75, 70, 80%, ओके, तर त्यानुसार काय होणार आहे की त्याची इफिशियन्सी जी आहे तर ती डाऊन होते. ओके, त्यासाठी काय की ट्रान्सफॉर्मर जो आहे, ओके, पॉवर ट्रान्सफॉर्मर हा अबाउट 100% लोड वरती आपण ऑपरेट करतोय. ओके, जेणेकरून त्याची इफिशियन्सी जी आहे, ओके, तर ती इफिशियन्सी क्लिअर राहणार आहे. Then since power transformer leads to high voltage during step up and step down, the windings have high insulation. ओके, आता या ठिकाणी काय की जे व्होल्टेज लेवल आहे, ओके, तर ती व्होल्टेज लेवल हायर राहते. ओके, स्टेप डाऊन किंवा स्टेप डाऊन आपण त्या ठिकाणी करतोय. ओके, त्यामुळे जे काही आपण वाइंडिंग यूज करतोय, ओके, तर त्यावरती जे काही इन्सुलेशन आहे ते प्रॉपर इन्सुलेशन त्या वाइंडिंग वरती करणं गरजेचं आहे. ओके, बिकॉज ऑफ हाय व्होल्टेज. ओके, आता आपण तेव्हा वाइंडिंग जे आहे तर त्या प्रॉपरली इन्सुलेट करतोय. ओके, तर त्याचा इफेक्ट काय होतंय बिकॉज ऑफ हाय लेवल इन्सुलेशन दे आर व्हेरी बल्की इन साईज अँड आर आल्सो व्हेरी हेवी. ओके, तर त्यामुळे जे काही पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, त्याची साईज जी आहे, ओके, तर ती साईज पण जास्त राहते. ओके, आणि त्याचं वजन जे आहे ते पण जास्त, बरं, कारण
त्यामध्ये जे काही वाइंडिंग वगैरे आपण यूज करतोय, ओके, तर त्यावरती आपल्याला इन्सुलेशन जे आहे तर ते प्रॉपर इन्सुलेशन त्या ठिकाणी यूज करावं लागतंय. ओके, त्यामुळे जी काही साईज आहे, ओके, इंटरनल वाइंडिंग वगैरे जी आहे तर ती साईज जी आहे तर ती साईज वाढते. ओके, त्यामुळे जे काही होल जो काही ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, त्याची साईज सुद्धा त्या ठिकाणी वाढते. ओके, नेक्स्ट इज power transformer are usually not connected to homes directly. Okay, they experience less less load fluctuation. ओके, आता जे काही पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहेत, ओके, हे डायरेक्टली लोडला कनेक्ट केलेले नसतात. ओके, जे काही होम किंवा बिझनेसेस किंवा इंडस्ट्रियल एरिया आहे, ओके, तर त्या ठिकाणी हे डायरेक्टली कनेक्ट केलेले नसतात. ओके, 33 केव्ही सप्लाय जो आहे, ओके, तर तो जे काही आपलं डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन आहे, ओके, इन 11 केव्ही बाय 440 व्होल्ट असेल, ओके, तर त्या ठिकाणी सप्लाय प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ओके, तर त्यामुळे काय की लोड जो आहे तर तो 11 केव्ही बाय 440 व्होल्ट जो आहे, ओके, तर त्यावरती जास्त फ्लक्च्युएटिंग लोड असणार आहे. ओके, जे की आपले 33 केव्ही बाय 11 केव्ही सबस्टेशन जे असणार आहे तर त्यावरती जे काही फ्लक्च्युएशन असणार आहे तर ते कमी असणार आहे. ओके, कम्पेअर टू 11 केव्ही बाय 440 व्होल्ट सबस्टेशन. ओके, then these are loaded fully for 24 hours a day, so copper and iron losses take place throughout the day. ओके, आता हे जे काही ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, 33 केव्ही जे काही सबस्टेशन आहे, ओके, तर ते आपण 24 आवर्स यूज करतो, बरोबर, कंटिन्यू ते सबस्टेशन यूज मध्ये राहते, बरोबर. त्यामुळे जे काही कॉपर आणि आयर्न लॉस त्या ठिकाणी होणार आहे, ओके, हा कंटिन्युअस होणार आहे, म्हणजे थ्रू आउट दी डे, म्हणजे कारण सबस्टेशन जे आहे 33 केव्ही सबस्टेशन हे कंटिन्युअसली वर्किंग मध्ये राहतात 24 आवर्स. ओके, तर त्यामुळे जे काही लॉस वगैरे होणार आहे तर आयर्न लॉस आणि कॉपर लॉस हा त्या ठिकाणी कंटिन्युअस होणार आहे त्या ठिकाणी. ओके, देन दी फ्लक्स डेन्सिटी इन दी पॉवर ट्रान्सफॉर्मर इज हायर. ओके, जी काही फ्लक्स डेन्सिटी राहणार आहे, ओके, पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये, ओके, तर ती हायर राहणार त्या ठिकाणी. ओके, आता फ्लक्स डेन्सिटी माहिती सर्वांना, इट इज दी फ्लक्स पर युनिट एरिया. ओके, तर ती जी आहे, ओके, तर ती हायर राहणार आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये. ओके, सो दिस इज दी पॉवर ट्रान्सफॉर्मर. ओके, आणि मेनली रेटिंग जे आहे तर ते 3.15 MVA टू 12.5 MVA पर्यंत त्या ठिकाणी यूज केलं जातं. ओके, पॉवर ट्रान्सफॉर्मर मध्ये. ओके, हा मेन पार्ट आहे. ओके, जो काही आपलं 33 केव्ही बाय 11 केव्ही सबस्टेशन आहे, ओके, त्याचा मेन पार्ट हा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज लाइटनिंग अरेस्टर. ओके, लास्ट युनिट मध्ये पण आपण स्टडी केलेलं आहे की लाइटनिंग अरेस्टर. ओके, लाइटनिंग अरेस्टर आपण मेनली काय कशासाठी यूज करतोय तर प्रोटेक्शन पर्पज. ओके, आता प्रोटेक्शन कशापासून तर मेनली जे काही व्होल्टेज सर्ज वगैरे येतात किंवा लाइटनिंग स्ट्रोक वगैरे असतात, ओके, तर त्यापासून जे काही आपले ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, किंवा जे काही आपलं सबस्टेशन आहे, ओके, तर ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपण लाइटनिंग अरेस्टर यूज करतो. ओके, या लाइटनिंग अरेस्टरचं मेन फंक्शन काय की जे काही हाय व्होल्टेज सर्ज त्या ठिकाणी प्रोड्यूस होणार आहेत, ओके, ड्यू टू फ्लक्च्युएशन or due to lightning stroke. Okay, so these lightning arresters these surges ground. Okay, total voltage surges are sent to the ground. Okay, because these lightning arresters are connected in main line. Okay, line and ground. Okay, so it is provided for protection of substation transformer against lightning stroke. Okay, लाइटनिंग स्ट्रोक किंवा जे काही हाय व्होल्टेज सर्ज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. ओके, ज्यावेळेस अचानक आपण हेवी लोड जो आहे, ओके, तर तो हेवी लोड आपण अचानक शटडाऊन केला, ओके, तर त्यावेळेस काय होतात की सिस्टीम मध्ये हाय व्होल्टेज सर्ज प्रोड्यूस होतात. ओके, तर ते हाय व्होल्टेज सर्ज प्रोड्यूस झाले तर ते ग्राउंड करण्यासाठी आपण लाइटनिंग अरेस्टर त्या ठिकाणी यूज करतो. ओके, इट इज कनेक्टेड इन बिटवीन लाईन अँड ग्राउंड ऍट दी स्टार्टिंग पॉइंट ऑफ सबस्टेशन. ओके, जे काही सबस्टेशन आहे त्याच्या स्टार्टिंगलाच आपण लाइटनिंग अरेस्टर्स यूज करतोय, बरोबर. अंडर नॉर्मल कंडिशन इट ऍक्ट ऍज अन इन्सुलेटर. ओके, आता नॉर्मल कंडिशनला हे इन्सुलेटर म्हणूनच काम करतं. ओके, जे काही सबस्टेशन आहे, ओके, तर त्या सबस्टेशनच्या फर्स्ट जो पॉइंट आहे, ओके, त्या ठिकाणी हे लाइटनिंग अरेस्टर यूज केलेले असतात. ओके, आणि रेटिंग जे आहे, ओके, तर ते 5
10 or 20 किलो एम्पियर पर्यंत आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, सो दिस लाइटनिंग अरेस्टर. ओके, देन करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, लास्ट युनिट मध्ये पण आपण हे सगळे स्टडी केलेले आहेत, बरोबर. ओके, त्यामुळे मी शॉर्ट मध्येच एक्सप्लेन करतोय. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, आता मेनली करंट ट्रान्सफॉर्मर आपण कशासाठी यूज करतोय, तर मिजरिंग पर्पज साठी, बरोबर. कारण सिस्टीम मध्ये आता 33 केव्ही सबस्टेशन असू दे किंवा 11 केव्ही सबस्टेशन असू दे. ओके, तर त्यामध्ये जो काही करंट असणार आहे, तर तो करंट हायर करंट त्या ठिकाणी फ्लो होतोय, बरोबर. तर तो करंट हायर करंट जो आहे, तर तो आपण जे नॉर्मली इन्स्ट्रुमेंट आहेत, ओके, ॲमीटर वगैरे जे आहेत, तर ते यूज करून आपण मेजर करू शकत, बरोबर. तर त्यासाठी आपण करंट ट्रान्सफॉर्मर यूज करतो, बरोबर. करंट ट्रान्सफॉर्मर काय करतोय, मेनली जो काय हाय करंट आहे तर तो स्टेप डाऊन करतोय. ओके, आणि प्रायमरी टू सेकंडरी स्टेप डाऊन करत असताना तर त्यामध्ये रेशो आहे, ओके, तो फिक्स रेशो त्या ठिकाणी मेंटेन केला जातोय. ओके, त्यानुसारच प्रायमरी टू सेकंडरी जे आहे, ओके, व्होल्टेज सॉरी करंट तो स्टेप डाऊन केला जातो. ओके, मेन पर्पज काय की जो काही मेजरमेंट करायचं आपल्याला, ओके, हायर करंट आपण मेजर करू शकत नाही, त्यासाठी आपण हा करंट ट्रान्सफॉर्मर यूज करतोय, बरोबर. त्याचबरोबर जे काही रिले वगैरे आहेत, आपण रिले यूज करतोय, ओके, किंवा सर्किट ब्रेकर यूज करतोय, तर त्याच्या प्रोटेक्शन पर्पज साठी हा करंट ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके, हे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर आहेत. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, करंट ट्रान्सफॉर्मर इसेन्शियली स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर विच स्टेप डाऊन दी करंट टू ए नोन रेशो. ओके, जो काही म्हणजे रेशो जो असणार आहे, ओके, प्रायमरी टू सेकंडरी हा त्यामध्ये फिक्स असणार आहे किंवा त्यामध्ये ठरवून म्हणजे नोन असणार आहे, येते लक्षात. देन CTR यूज फॉर मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल करंट. ओके, जो काही करंट आहे तर तो मेजर करण्यासाठी आपण CT यूज करतोय. त्याचबरोबर CT इज यूज फॉर प्रोटेक्शन पर्पज ऍज अ पार्ट ऑफ ट्रिपिंग सर्किट ऑफ सर्किट ब्रेकर. ओके, आणि रेटिंग जे राहणार आहे, ओके, तर ते साधारण 400/1. ओके, किंवा ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट आहे, ओके, त्यानुसार हे करंट ट्रान्सफॉर्मर जे आहे तर त्याचे रेटिंग जे आहे तर ते रेटिंग त्या ठिकाणी ठरवलेले. ओके, आता याचं फंक्शन वगैरे तर सर्वांना माहिती आहे. ओके, याचं वर्किंग कशा पद्धतीने चालतंय सर्वांना माहिती आहे. ओके, हा जो काही ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, करंट ट्रान्सफॉर्मर प्रायमरी कंडक्टर आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंग आहे. ओके, प्रायमरी कंडक्टर जो आहे, ओके, हा सिंगल कंडक्टर जो आहे, ओके, थिक वायरचा, तर त्यापासून बनवलेला. ओके, आणि तो जी काही सिस्टीम आहे, ओके, त्या सिस्टीमच्या सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे. ओके, जी काही लाईन असेल त्या लाईन मध्ये हा प्रायमरी कंडक्टर जो आहे, ओके, तो कनेक्ट केलेला आहे. ओके, त्यानंतर ही जी सेकंडरी वाइंडिंग आहे, ओके, त्यामध्ये जो काही करंट आहे तो स्टेप डाऊन केला जातो, आणि तो मेजरमेंट पर्पज किंवा जे काही प्रोटेक्शन पर्पज असेल, ओके, सर्किट ब्रेकर साठी, तर त्या ठिकाणी आपण तो यूज करतोय. ओके, येते लक्षात. हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. ओके, आलं लक्षात. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग या ठिकाणी आहे. ओके, तर हा करंट ट्रान्सफॉर्मर. ओके, देन पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर also called as a voltage transformer. Okay, main purpose is for measurement of voltage. Okay, higher voltage we have to measure. Okay, so this potential transformer step down the higher voltage to lower voltage, so we can measure this higher voltage. Okay, by using this potential transformer. Okay, आता 33 kV जे काही व्होल्टेज आहे किंवा 11 kV असू द्या किंवा 32 असू द्या किंवा 400 असू द्या, 750 असू द्या, तर हे आपण काही जनरली नॉर्मल मीटरने मेजर करू शकत नाही. ओके, तर त्यासाठी आपण हे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यूज करतोय, जो की हायर व्होल्टेज जे आहे तर ते लोअर व्होल्टेज मध्ये स्टेप डाऊन करतोय. ओके, त्यामुळे आपण जे काही व्होल्टेज आहे, ओके, तर ते मेजर करू शकतो ते या ठिकाणी. ओके, या ठिकाणी सुद्धा आपण काय की जो काही रेशो आहे, ओके, तर तो रेशो या ठिकाणी मेंटेन केला जातो. ओके, त्या प्रायमरीच्या प्रोपोर्शन मध्येच सेकंडरी मध्ये जे काही व्होल्टेज आहे, ओके, तर ते व्होल्टेज त्या ठिकाणी प्रोड्यूस होतं. ओके, so this potential transformer is a voltage step down transformer which reduce the voltage of high voltage circuit to a lower level for the purpose of measurement. Okay, mainly measurement purpose साठी आपण हा पोटेन्शियल
ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता रेटिंग जे आहे ओके 33,000 अपॉन √3. ओके, आता RMS व्हॅल्यू ओके आणि ऍव्हरेज व्हॅल्यू सर्वांना माहित असेल. ओके, त्यानुसार आपण ते कॅल्क्युलेशन मध्ये टाकलेले. ओके, 33,000 बाय 110 व्होल्ट. ओके, या पद्धतीने व्होल्टेज जे आहे ओके तर ते स्टेप डाऊन केलं जातं. हा रेशो या ठिकाणी मेंटेन केला जातो. ओके, म्हणजे जर प्रायमरीला जर 33,000 व्होल्टेज जर असेल तर सेकंडरी साईडला आपल्याला 110 व्होल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके, सेकंडरी साईडला. ओके, म्हणजे जे काही आपण कन्व्हेन्शनल मीटर आहेत ओके त्या मीटरने आपण हे व्होल्टेज जे आहे तर ते आपण या ठिकाणी मेजर करू शकतो. ओके, तर त्यासाठी हा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर यूज केला जातो मेनली. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे एसटी फ्युजेस. ओके, आता हाय व्होल्टेज. ओके, आता या ठिकाणी जे काही व्होल्टेज आहे तर ते हायर व्होल्टेज आहे. ओके, तर हायर व्होल्टेज जे आहे ओके तर त्या ठिकाणी जे काही फ्यूज आहेत ओके तर त्या एसटी फ्यूज आपण त्याला असं म्हणतोय. ओके, किंवा HRC फ्यूज ऐकला असेल सर्वांनी. ओके, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. ओके, तर ते या ठिकाणी यूज केलं जातं. ओके, आता फ्यूजचं मेन फंक्शन काय तर फ्यूज कशासाठी यूज करतो आपण तर मेनली प्रोटेक्शन पर्पजसाठी. ओके, आता प्रोटेक्शन जे आहे ओके ओव्हर करंट आणि शॉर्ट सर्किट. ओके, मेन फ्यूजचं फंक्शन काय तर जो काही ओव्हर करंट आहे ओके किंवा शॉर्ट सर्किट ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस हे फ्यूज जे आहे तर ते जे काही आपले ट्रान्सफॉर्मर असतील किंवा बाकी जे काही इक्विपमेंट असतील तर ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे मेनली फ्यूज यूज करतो. ओके, ज्यावेळेस सिस्टीम मधून हायर करंट फ्लो होईल ओके किंवा ओव्हरलोड होईल त्यावेळेस करंट जो आहे तो हाय राहणार आहे. ओके, तर त्यावेळेस या फ्यूज ज्या आहेत तर त्या ब्लो होणार आहेत. ओके, किंवा सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस शॉर्ट सर्किट होईल तर त्यावेळेस हायर करंट त्या ठिकाणी फ्लो होतो. ओके, हायर करंट जर फ्लो झाला तर आपले जे काही कंडक्टर्स असतील ट्रान्सफॉर्मर असतील किंवा अदर जे काही इक्विपमेंट्स असतील ओके तर ते इक्विपमेंट जे आहेत ओके तर ते त्या ठिकाणी ब्रेक होऊ शकतात. ओके, किंवा खराब होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. ओके, तर त्यासाठी आपण हे जे काही फ्युजेस आहेत ओके तर त्या फ्युजेस आपण या ठिकाणी यूज करतो. ओके, आणि यांची कॅपॅसिटी सुद्धा हायर राहते. ओके, एसटी फ्युजेस आर जनरली यूज फॉर प्रोटेक्टिंग पॉवर ट्रान्सफॉर्मर इन डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. ओके, जो काय 33 kV बाय 11 kV जो काही पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे ओके तर तो प्रोटेक्ट करण्यासाठी आपण त्या एसटी फ्युजेस जे आहेत तर त्या यूज करतोय. ओके, द प्रायमरी पर्पज ऑफ दिस एसटी फ्यूज इज टू प्रोव्हाइड इंटरप्शन ऑफ परमनंट फॉल्स. ओके, आता समजा फ्यूज वगैरे आपण जर यूज केलं नाही सिस्टीम मध्ये ओके तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो जर फ्यूजच नसतील आणि ज्यावेळेस शॉर्ट सर्किट वगैरे होईल आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे काय की हायर करंट त्या ठिकाणी फ्लो होईल. ओके, आणि जर सर्किट जर बंद झालं नाही तर जो काही ट्रान्सफॉर्मर आहे ओके तर तो किंवा जे काही अदर इक्विपमेंट्स वगैरे आहेत ओके तर ते परमनंटली डॅमेज होऊ शकतात. ओके, तर ते डॅमेज होऊ नये तर त्यासाठी आपण हे फ्युजेस त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, फ्युजिंग इज अन इकॉनॉमिकल अल्टरनेटिव्ह टू सर्किट ब्रेकर प्रोटेक्शन. ओके, आता सर्किट ब्रेकर जे आहेत ओके वेगवेगळे सर्किट ब्रेकर आपण यूज करतो. ओके, एअर सर्किट ब्रेकर असतील, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर असतील किंवा ऑइल सर्किट ब्रेकर असतील. ओके, तर हे रिप्लेस जर आता फ्यूज नसतील तर हे सर्किट ब्रेकर खराब होणार आहे. हे तर लक्षात जर फ्यूज नसतील तर जे काही सर्किट ब्रेकर असतात ते खराब होतील. ओके, आणि ते खराब झाले तर त्यांची रिप्लेसमेंट कॉस्ट जी आहे तर ती जास्त राहणार. ओके, त्या कंपेअर मध्ये जे काही आपण फ्यूज यूज करणार आहेत तर त्यांची कॉस्टिंग जी आहे तर ती एकदम कमी राहणार आहे. ओके, म्हणजे सिस्टीम मध्ये जो काही फॉल्ट वगैरे झाला असेल ओके ओव्हर करंटमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे तर त्यामुळे काय होणार आहे की ह्या फ्युजेस जे आहेत तर ह्या फ्युजेस पहिल्यांदा ब्लो होणार आहे. त्यामुळे जे काही बाकीचे इक्विपमेंट किंवा सर्किट ब्रेकर जे आहेत तर ते प्रोटेक्ट केलं जाणार आणि फ्यूज रिप्लेसमेंट जे आहे तर ते कमी कॉस्ट मध्ये त्या ठिकाणी फ्यूज रिप्लेस केली जाते. ओके, म्हणजे इथं इकॉनॉमिकल अल्टरनेटिव्ह आहे कशासाठी तर सर्किट ब्रेकरसाठी. ओके, आणि करंट रेटिंग जे आहे तर ते साधारण 0.5 एम्पियर टू 400 एम्पियर पर्यंत हे एसटी फ्युजेस जे आहेत ओके तर ते या ठिकाणी यूज केलं जातं त्याचे रेटिंग. ओके, तर हे फ्युजेस. ओके, देन
आयसोलेटिंग स्विचेस. ओके, किंवा आयसोलेटर. ओके, आता आयसोलेटिंग स्विच आपण कशासाठी यूज करतोय, तर मेन पर्पज काय, की ज्यावेळेस आपल्याला सिस्टीम मध्ये एखादं ब्रेकडाऊन असेल, ओके, आपल्याला काही मेंटेनन्स वर्क असेल, ओके, तर त्यासाठी आपल्याला सिस्टीम जी, ओके, तर त्यामध्ये आपल्याला काम करायचं असेल, तर जी काही टोटल सिस्टीम आहे, ओके, तर ती सिस्टीम आयसोलेट म्हणजे सप्लाय पासून टोटली सेपरेट करण्यासाठी आपण हे आयसोलेटिंग स्विचेस जे आहे, ओके, तर ते स्विचेस आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, कारण ज्यावेळेस आपल्याला एखादं काम करायचंय, ओके, एखादं समजा ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, त्याचं काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा अदर काही मेंटेनन्स असेल, ओके, तो करायचा असेल, तर त्या ठिकाणी जो काही पॉवर आहे, ओके, पॉवर सप्लाय जो आहे, तर तो त्या ठिकाणी आपण ऑफ करण्यासाठी किंवा सेपरेट करण्यासाठी, आयसोलेट करण्यासाठी आपण हे स्विचेस त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, the isolators can be defined as it is one type of mechanical switch used to isolate a fraction of electrical circuit when it is required. ओके, आता हे मेकॅनिकल टाईपचे स्विचेस आहेत. ओके, आणि त्यांचा यूज काय, तर आयसोलेट करण्यासाठी. ओके, जी काही सिस्टीम आहे तर ती सिस्टीम आयसोलेट करण्यासाठी आपण हे आयसोलेटर्स त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आयसोलेटर स्विचेस आर यूज फॉर ओपनिंग अँड इलेक्ट्रिकल सर्किट इन दी नो लोड कंडिशन. ओके, ज्यावेळेस सिस्टीम वरती लोड नाहीये, ओके, तर त्यावेळेस आपण हे स्विचेस जे आहेत, ओके, तर ते या ठिकाणी आपण ऑपरेट करतो. ओके, आता आयसोलेटिंग स्विचेस यामध्ये पण दोन टाइप्स आहेत. ओके, ऑफ लोड आणि ऑन लोड. ओके, म्हणजे ज्यावेळेस सिस्टीम वरती कोणताही लोड नसेल त्यावेळेस काही स्विच म्हणजे हे आयसोलेटर्स जे आहेत मेनली, ओके, ते ऑपरेट होतात. आणि काही काही जे काही आयसोलेटर्स आहेत, ओके, जे की आपण सिस्टीम वरती लोड असेल म्हणजे ऑन लोड जरी असेल तरी ते ऑपरेट होतात. ओके, म्हणजे ते दोन वेगवेगळ्या टाईपचे आहेत त्या ठिकाणी. देन इट इज नॉट proposed to be open while current flows through the line. ओके, आता हे जे काही आयसोलेटर्स आहेत, ओके, ज्यावेळेस सिस्टीम मधून करंट फ्लो होत असेल तर त्यावेळेस हे आयसोलेटर्स ओपन होत नाहीत किंवा ओपन केले जात नाही. ओके, आणि जे काही ऑन लोड असतील, ओके, तर ते लोड जरी चालू असेल, करंट जरी फ्लो होत असेल, तर त्यावेळेस सुद्धा ते ऑपरेट केलं जातं किंवा ओपन केलं जातं. ओके, ते वेगळ्या टाईपचे राहतात. ओके, आणि यामध्ये जे काही रेटिंग जे आहे, ओके, तर ते 36 केव्ही. ओके, व्होल्टेज रेटिंग 36 केव्ही आहे. आणि जे काही करंट रेटिंग आहे आयसोलेटिंग स्विच, ओके, ते अप टू 63 किलो अँपिअर पर्यंत आहे. ओके, देन नेक्स्ट इज इन्सुलेटर्स. ओके, आता इन्सुलेटर्स जे आहेत, ओके, आता इन्सुलेटरचं मेन फंक्शन काय, तर जे काही इलेक्ट्रिकल लाईन्स आहेत, ओके, तर त्या लाईन्सला सपोर्ट देण्यासाठी, ओके, किंवा जो काही सप्लाय आहे आणि जे काही स्ट्रक्चर आहे, ओके, आता पोल्स वगैरे जे असतील, ओके, तर त्यापासून हे जे काही लाईन्स आहेत, ओके, तर ह्या लाईन्स मध्ये प्रोटेक्शन, ओके, डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ नये, त्याचबरोबर सपोर्टसाठी, ओके, जे काही आपल्या लाईन्स आहेत, ओके, इलेक्ट्रिकल लाईन्स आहेत, ओके, तर त्या लाईन्सला सपोर्ट देण्यासाठी आपण हे इन्सुलेटर्स आपण सिस्टीम मध्ये यूज करतोय. ओके, त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे हे इन्सुलेटर्स आहेत. ओके, जे की वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे यूज करतोय. ओके, त्यामध्ये स्ट्रिंग इन्सुलेटर, पिन इन्सुलेटर, शॅकल टाईप, ओके, स्टे इन्सुलेटर. ओके, हे वेगवेगळ्या टाईपचे इन्सुलेटर्स आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, आता हे सर्वांनी ऑब्झर्व केले असतील, सर्वांनी पाहिले असतील. ओके, these insulators are used in electrical equipment to support and separate electrical conductor without allowing current through themselves. ओके, आता हे जे इन्सुलेटर आहेत, ओके, हे इन्सुलेटर मधून कुठल्याही प्रकारे करंट फ्लो होत नाही. ओके, येते लक्षात. आणि मेन फंक्शन काय यांचं, जे काही इलेक्ट्रिकल कंडक्टर्स आहेत तर त्यांना सपोर्ट देण्यासाठी आणि ते सेपरेट ठेवण्यासाठी हे यूज केले जातात. ओके, त्यानंतर जे काही रेटिंग आहे, ओके, तर ते रेटिंग किती राहणार आहे, साधारणतः 33 केव्ही, 66 केव्ही, 132 केव्ही, 220 केव्ही. ओके, हे वेगवेगळ्या टाईपचे रेटिंग नुसार म्हणजे ज्या ठिकाणी जशी आवश्यकता आहे त्यानुसार हे इन्सुलेटर्स त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, आलं लक्षात. मेन फंक्शन काय आहे इन्सुलेटरचं. ओके, कंट्रोल अँड रिले पॅनल. ओके, आता सर्वांनी जे काही सबस्टेशन मध्ये तुम्ही व्हिजिट केली असेल तर त्यावेळेस तुम्ही कंट्रोल रूम जे आहे तर त्या ठिकाणी कंट्रोल पॅनल जे आहे, ओके, तर ते सर्वांनी
पाहिले असतील त्या ठिकाणी. ओके. आता हे कंट्रोल पॅनल जे आहेत तर मेनली त्यांचं फंक्शन काय आहे, की ह्या कंट्रोल पॅनलमध्ये जे काय ओके, ह्या कंट्रोल पॅनलमध्ये टोटल जे काही फ्युजेस असतील, स्विचेस असतील, ओके, जे काही बाकीचे इक्विपमेंट्स असतील, ओके, तर ते जे काही इक्विपमेंट वगैरे जे आहेत, ओके, स्विचेस वगैरे आहेत, ओके, तर ते सर्व जे आहेत ते या कंट्रोल पॅनलमध्ये फिक्स केलेले असतात. बरोबर. आता सबस्टेशनमध्ये जे काही सर्किट ब्रेकर असतील, ओके, आयसोलेटर असतील किंवा जे काही अदर इक्विपमेंट आहेत, ओके, ते ह्या कंट्रोल पॅनल थ्रू ऑपरेट केले जातात. ओके. आता समजा एखाद्या ठिकाणी समजा आता झोन आहे, बरोबर. वेळ आता 33 केव्ही बाय 11 केव्ही सबस्टेशन आहे. ओके. 11 केव्ही सप्लाय जो आहे तर तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी तो पाठवला जातो. बरोबर. समजा आता वेगवेगळे झोन आहेत. बरोबर. आता पुन्हा पुण्यामधले समजा वेगवेगळे झोन्स आहेत. बरोबर. तर त्या वेगवेगळ्या झोन्समध्ये आपल्याला सप्लाय ट्रान्सफर करायचा आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी काय की स्विचेस किंवा सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी आपण यूज करते. बरोबर. आता समजा आपल्याला एखादा झोन असेल, त्या झोनचा आपल्याला सप्लाय ऑफ करायचा आहे किंवा ऑन करायचा आहे. तर त्यावेळेस तिथले सर्किट ब्रेकर आपण ऑपरेट करतो. बरोबर. ऑन ऑफ करते. तर ते ऑन करण्यासाठी आपल्याला त्या सबस्टेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नसते. बरोबर. कारण काय, जो काही सर्किट ब्रेकर जे आहेत, ओके, तर ते टोटल सर्किट ब्रेकर किंवा आयसोलेटर जे आहेत, तर ते ह्या कंट्रोल पॅनल थ्रू या ठिकाणावरून म्हणजे जी काही कंट्रोल रूम आहे, त्या रूम मधूनच आपण हे सर्किट ब्रेकर किंवा आयसोलेटर जे आहेत, तर ते आपण या ठिकाणावरून ऑपरेट करू शकतोय. बरोबर. तुम्ही सबस्टेशनमध्ये गेले असतील, तर त्या ठिकाणी हे कंट्रोल पॅनल पाहिले असतील, तर त्या ठिकाणी म्हणजे टोटल बोर्डवरती नोटिफिकेशन असतं, ओके, की या ठिकाणी हा स्विच वगैरे असेल, तर तो कुठला स्विच आहे, ओके. ही बसबार आहे, लाईन्स आहेत, ओके. तर त्या लाईन्स कुठल्या आहेत, ओके. झोन कोणता आहे, ओके. त्यावरती नाव वगैरे पूर्ण डिटेल नेमिंग केलेलं राहतं. बरोबर. तर त्या आपल्याला कुठल्या सप्लायची लाईन ऑफ करायची किंवा ऑन करायची, समजा कुठे इमर्जन्सी ब्रेकडाऊन झाला असेल, तर तिथला सप्लाय बंद करायचा असेल, तर ते जे आहे, तर ते टोटल ह्या कंट्रोल पॅनल थ्रू आपण ऑपरेट करू शकतो. आपल्याला त्या सबस्टेशनमध्ये जाण्याची आवश्यकता नसते. ओके. तर त्यासाठी हे मेनली कंट्रोल अँड रिले पॅनल आहे. ओके. जे काही सबस्टेशन आहे, ओके, त्यातली इक्विपमेंट ऑपरेट करण्यासाठी आपण हे यूज करतोय. ओके. A control and relay panel is designed to provide to control the associated line or transformer through outdoor switchgear at various 11 kV and 33 kV zonal substation. ओके. तर त्या ठिकाणी आपण हे कंट्रोल आणि रिले पॅनल यूज करतोय. ओके. The control and relay panel are complete in themselves with all main अँड ऑक्झिलरी रिलेज. ओके. तर ह्या कंट्रोल आणि रिले पॅनल मध्ये काय काय राहतात, ऑक्झिलरी मेन आणि ऑक्झिलरी रिले राहतात. त्यानंतर फ्युजेस असतात, लिंक्स, स्विचेस, त्यानंतर वायरिंग, लेबल्स, त्यानंतर टर्मिनल ब्लॉक्स, ओके, त्यानंतर अर्थिंग टर्मिनल्स, बेस फ्रेम, ओके, त्यानंतर फाउंडेशन बोल्ट, इल्युमिनेशन, त्यानंतर केबल ग्लँड्स. ओके. तर ह्या कंट्रोल पॅनल मध्ये हे सगळे एवढे इक्विपमेंट्स आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके. आले लक्षात. हे आता हे सगळे याचे पार्ट्स आहेत कंट्रोल आणि रिले पॅनलचे. आलं लक्षात. फ्यूज किंवा हे जे काही लिंक, स्विचेस, वायरिंग वगैरे जे आहेत, हे टोटल हे कंट्रोल पॅनलचे पार्ट्स आहेत. ओके. These panels are used for the control and monitoring of electrical equipment such as transformer, generator and circuit breaker. ओके. तर हे जे काही आपले ट्रान्सफॉर्मर, जनरेटर आणि सर्किट ब्रेकर आहे, ओके, ते कंट्रोल आणि मॉनिटर करण्यासाठी हे कंट्रोल आणि रिले पॅनल त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके. तर ह्या कंट्रोल पॅनलवरती टोटल आपल्याला सिस्टीम मधून करंट किती फ्लो होतोय, व्होल्टेज किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, ओके, तर हे टोटल ह्या कंट्रोल पॅनलवरती त्या ठिकाणी इंडिकेट केलं जाते. ओके. किंवा पॉवर कन्झम्पशन वगैरे काय असेल, ओके, तर ते किती कन्झम्पशन वगैरे होते, ओके, तर ते टोटली ह्या कंट्रोल पॅनलवरती आपल्याला ऑब्झर्व करता येतं, मॉनिटर करता येतं. ओके. आणि या कंट्रोल पॅनल थ्रूच आपण जे काही सर्किट ब्रेकर असतील, ओके, ऑन अँड ऑफ ऑपरेशन असतील, तर हे आपण ह्या कंट्रोल आणि रिले पॅनल थ्रू आपण करू शकतो. ओके. तर हे मेन फंक्शन झालं. ओके. कंट्रोल पॅनलचं. ओके. आता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जरी गेले असतील, तर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळे कंट्रोल पॅनल्स त्या ठिकाणी यूज केले जातात. बरोबर. कंट्रोल पॅनल कशासाठी, तर मेन जे काही इक्विपमेंट आहेत, ओके,
इंडस्ट्री मधले, तर ते ऑन ऑफ किंवा ऑपरेट करण्यासाठी आपण हे कंट्रोल पॅनल त्या ठिकाणी यूज करतोय. त्याच पद्धतीने सबस्टेशन जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण हे कंट्रोल आणि रिले पॅनल यूज करत असतो. ओके. देन नेक्स्ट इज स्टेशन ट्रान्सफॉर्मर. ओके. आता स्टेशन ट्रान्सफॉर्मर आता सर्वांना माहित असेल. आता जे काही 33 kV बाय 11 kV सबस्टेशन आहे. ओके. त्या ठिकाणी जे काही ट्रान्सफॉर्मर यूज केले जातात, तर ते जो काही सप्लाय आहे, ओके, 33 kV सप्लाय, तर तो स्टेप डाऊन करण्यासाठी, ओके, 11 kV मध्ये स्टेप डाऊन करण्यासाठी आपण जे काही पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे, ओके, तर ते आपण यूज करतोय. ओके. आता हा जो स्टेशन ट्रान्सफॉर्मर आहे, तर हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर कशासाठी यूज करतोय, तर मेनली जो काही टोटल सबस्टेशनचा लोड जो आहे, ओके, सबस्टेशन मध्ये, ओके, तर तो लोड कॅरी करण्यासाठी किंवा इमर्जन्सी पर्पज साठी हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो यूज केला जातो. ओके. की आता सर्वांना माहित आहे की सबस्टेशन मध्ये वेगवेगळे लाइटिंग वगैरे किंवा अदर जो काही लोड आहे, ओके, कंट्रोल रूम वगैरे असतील, ओके, तर तो लोड कॅरी करण्यासाठी हा सेपरेट ट्रान्सफॉर्मर जो आहे तर तो त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके. सप्लाय दी टोटल स्टेशन लोड. ओके. आता टोटल स्टेशनचा जो काही लोड आहे, ओके, तर तो सप्लाय करण्यासाठी हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके. ड्यू टू आउटेज ऑफ दी अदर स्टेशन ट्रान्सफॉर्मर ॲज वेल ॲज सप्लाइंग दी स्टार्टिंग लोड ऑफ युनिट. ओके. तर जो काही लोड आहे टोटल आपला सबस्टेशनचा, तर तो कॅरी करण्यासाठी आपण किंवा जो काही स्टार्टिंग लोड जो आहे, ओके, तर तो लोड कॅरी करण्यासाठी आपण हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर यूज करतोय. ओके. Supply is proportion of the station load and the CMR unit load when acting as a replacement for a unit transformer. Okay. आता जो काही लोड आहे सबस्टेशनचा, तर तो कॅरी करण्यासाठी आपण हा यूज करतोय. त्याचबरोबर काही समजा आपल्याला मेंटेनन्स असेल, ओके, काही रिप्लेसमेंट वगैरे करायचे असतील, ओके, तर लोड जो आहे तर तो लोड स्विच करण्यासाठी सुद्धा या स्टेशन ट्रान्सफॉर्मरचा त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके. त्यानंतर दिस ट्रान्सफॉर्मर रिसिव्ह पॉवर फ्रॉम दी ग्रीड. ओके. आता याला जी पॉवर आहे ना ती ग्रीड मधूनच येणार आहे. ओके. जो काही मेन इनपुट सप्लाय राहतो तर त्या ठिकाणावरूनच या स्टेशन ट्रान्सफॉर्मरला सप्लाय येतो. ओके. अँड फीड पॉवर टू पॉवर स्टेशन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ओके. आता जी काही सिस्टीम आहे, ओके, तर त्या ठिकाणी हा लोड जो आहे तर तो म्हणजे तो सिस्टीमचा जोड याच्यावरती हा जो काही स्टेशन ट्रान्सफॉर्मर जो आहे, ओके, तर त्यावरती दिला जातो. ओके. इथे लक्षात म्हणजे जे आपण डिस्ट्रीब्युशन साठी ट्रान्सफॉर्मर यूज करतोय, ओके, ते वेगळे राहतात आणि जो काही आपला स्टेशनचा लोड आहे, ओके, तर तो स्टेशनचा लोड कॅरी करण्यासाठी हा सेपरेट ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज केला जातो. ओके. 33 kV बाय 11 kV सबस्टेशन मध्ये. ओके. आता समजा काही एखादा फॉल्ट वगैरे झाला, काही मेंटेनन्स असेल, ओके, काही प्रॉब्लेम वगैरे जर झाला, तर जर सिस्टीम बंद झाली, ट्रान्सफॉर्मर जर बंद झाला, ओके, तर त्यावेळेस काय होणार आहे की टोटल तिथलं सबस्टेशन जे आहे तर ते पूर्ण ऑफ होणार आहे. ओके. मग त्या ठिकाणी आपल्याला काही काम करता येणार नाही, बरोबर. किंवा एखाद्या नाईटला जर समजा प्रॉब्लेम आला, ब्रेकडाऊन झाला, तर तिथं कुठल्याही प्रकारची समजा लाईटच नसेल, समजा ट्रान्सफॉर्मर जर ब्रेक झाला, तर त्यावेळेस मग तिथं काम करणं डिफिकल्ट होईल किंवा कुठलंच काम आपल्याला त्या ठिकाणी करता येणार नाही, बरोबर. तर त्यासाठी हा सेपरेट स्टेशन ट्रान्सफॉर्मर जो आहे, ओके, तर तो आपण या ठिकाणी यूज करतोय. ओके. जो काही आपला स्टेशनचा लोड आहे म्हणजे सबस्टेशनचा लोड जो आहे, ओके, तो कॅरी केला जातो या ठिकाणी. ओके. त्यानंतर कॅपॅसिटर बँक. ओके. आता कॅपॅसिटर जो काही 33 kV सबस्टेशन आहे तर त्या ठिकाणी आपण कॅपॅसिटर बँक्स यूज करतोय. ओके. आता कॅपॅसिटर बँकचं मेन फंक्शन काय सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस सिस्टीम मध्ये जर पॉवर फॅक्टर आहे, ओके, तो पॉवर फॅक्टर जर कमी असेल तर जे काही लॉसेस आहे, ओके, ते लॉसेस इन्क्रीज होतात, बरोबर. त्यामुळे काय की आपली जी पॉवर आहे तर ती त्या ठिकाणी लॉस होते, तर ती पॉवर लॉस होऊ नये, ओके, तर त्यासाठी आपण मेनली हे कॅपॅसिटर बँक त्या ठिकाणी आपण यूज करतोय. येते लक्षात.
in electrical power distribution, okay, capacitor banks are used for power factor correction. Okay, power factor करेक्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी कॅपॅसिटर बँक्स यूज करतो, बरोबर. आता नियर अबाउट 1, ओके, आता 0.99 किंवा 1 पर्यंत आपलं जर समजा पॉवर फॅक्टर असेल तर त्या ठिकाणी जे काही लॉसेस होणार आहे सिस्टीम मध्ये तर ते त्या ठिकाणी कमी होणार आहे, बरोबर. आणि जर पॉवर फॅक्टर लो असेल, ओके, तर त्या ठिकाणी लॉसेस त्या ठिकाणी इन्क्रीज होतात ते. ओके, त्यासाठी आपण कॅपॅसिटर बँक यूज करतोय की जेणेकरून आपण पॉवर फॅक्टर त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो. ओके, these banks are needed to counteract inductive loading from devices like electric motor, then transmission line. Okay, thus making the load appear to be mostly resistive. Okay, आता जी काय आपली सिस्टीम आहे, ओके, तर त्या सिस्टीम मध्ये आपण मोटर्स यूज करतो, बरोबर. वेगवेगळ्या मोटरचा आपण आता ऍग्रिकल्चर सेक्टर असू द्या किंवा इंडस्ट्रियल सेक्टर असू द्या, ओके, किंवा आता रेसिडेन्शियल सेक्टर मध्ये सुद्धा आपण वॉटर लिफ्टिंग साठी आपण मोटर्स यूज करतो, बरोबर. तर हा जो लोड आहे टोटल हा इंडक्टिव्ह लोड आहे. त्याचबरोबर ट्रान्समिशन लाईन आहे, ओके, तर त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये काय की इम्पेडन्स वगैरे त्या ठिकाणी प्रोड्यूस होतोय, बरोबर. इंडक्टन्स त्या ठिकाणी राहतो, बरोबर. तर त्यामुळे जो काय पॉवर फॅक्टर आपला हा नेहमी काय होतो डाऊन होत असतो, बरोबर. तर तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कॅपॅसिटर बँक्स त्या ठिकाणी यूज करतो, बरोबर. कॅपॅसिटर बँक्स यूज करून आपण जो काही पॉवर फॅक्टर जो आहे, ओके, तर तो त्या ठिकाणी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. आता इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क त्या सब्जेक्ट मध्ये सर्वांनी स्टडी केलेले असतील, RL सिरीज सर्किट, RLC सिरीज सर्किट वगैरे, ओके. तर त्या ठिकाणी तुम्ही RL किंवा LC, ओके, किंवा जे काही इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड, ओके, म्हणजे कॅपॅसिटर आणि इंडक्टन्स जर आपण सिरीज मध्ये जर कनेक्ट केले तर त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने त्यामध्ये पॉवर फॅक्टर चेंज होतो ते सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलं असेल, बरोबर. इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क मध्ये येते लक्षात. कारण जर कॅपॅसिटर असेल तर त्यामध्ये करंट हा 90 डिग्री लिडिंग राहतो आणि इंडक्टिव्ह जर लोड असेल तर त्या ठिकाणी करंट हा 90 डिग्री लॅगिंग राहतो, ओके. तर त्यामध्ये जर आपण दोन्ही सिरीज मध्ये कनेक्ट केले तर जो काही लोड करंट असेल, ओके, तर तो लोड करंट जो आहे तर तो हा त्यांच्यामध्ये जो काय अँगल आहे, ओके, व्होल्टेज आणि करंट, तर तो कमी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो, ओके, बाय युजिंग दी कॅपॅसिटर. येते लक्षात. Shunt capacitor banks are used to improve the quality of the electrical supply and the efficient operation of the power system. ओके, त्या ठिकाणी शंट कॅपॅसिटर बँक, ओके, शंट म्हणजेच काय पॅरलल मध्ये त्या ठिकाणी कॅपॅसिटर बँक कनेक्ट केले जातात, ओके, जेणे यूज करून आपण काय करू शकतो, जे काही क्वालिटी आहे पॉवर क्वालिटी तर ती आपण त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करू शकतो, ओके. आणि जे काही ऑपरेशन असेल पॉवर सिस्टीमचं तर ते इफिशियंटली राहील. येते लक्षात. तर त्यासाठी आपण या कॅपॅसिटर बँक्स त्या ठिकाणी यूज करतोय, ओके. देन बॅटरी अँड चार्जर, ओके. आता बॅटरी आपण सबस्टेशन मध्ये यूज करतोय, बरोबर. बॅटरी बँक सर्वांनी पाहिले असेल ज्यावेळेस सबस्टेशन मध्ये व्हिजिटला गेले असतील, ओके. तर त्या ठिकाणी हे बॅटरी बँक आणि चार्जर, बॅटरी चार्जर आहे या ठिकाणी, ओके. तर हे मेन बॅटरीचा यूज काय तर जे काही इमर्जन्सी लाइटिंग असेल, ओके, इमर्जन्सी लाइटिंग साठी, त्याचबरोबर जे काही आपले इक्विपमेंट आहेत जे की डीसी सप्लाय वरती चालतात, सबस्टेशन मध्ये जे काही इक्विपमेंट आहेत तर ते ऑपरेटिंग साठी डीसी सप्लायची आवश्यकता असते, ओके. तर त्यासाठी ही बॅटरी बँक आपण त्या ठिकाणी यूज करतोय. येते लक्षात. कारण टोटल इक्विपमेंट जे आहेत, ओके, तर ते सगळेच काही एसी वरती आपण ऑपरेट करत नाही. जे काही कंट्रोल साठी आपण इक्विपमेंट यूज करतोय तर ते ऑपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण हा डीसी सप्लाय यूज करतोय. येते लक्षात. A battery is primary component of a substation or switchyard DC control system, okay. Then the function of the control system is to supply control power to operate critical devices such as protective relay, then alarm and status indicators, supervisory and communications equipment and switchgear ऑपरेटिंग सर्किट, ओके. आता हे जे वेगवेगळे इक्विपमेंट आहेत, ओके, तर ते ऑपरेट करण्यासाठी आपल्याला डीसी ची आवश्यकता असते, ओके. तर त्यासाठी आपण हे बॅटरी त्या ठिकाणी यूज करतोय, बरोबर.
हे जे काही प्रोटेक्टिव्ह रिले असतील, अलार्म असतील किंवा इंडिकेटर्स असतील, सुपरविजरी किंवा कम्युनिकेशन जी काही सिस्टीम आहे, ओके, त्यानंतर स्विच गिअर जे आहे, ओके, स्विच गिअर ऑपरेटिंग सर्किट, ओके, तर त्यासाठी डीसी सप्लायची गरज असते, तर त्यासाठी आपण ह्या बॅटरी यूज करतोय, ओके. आणि त्यांचं रेटिंग जे आहे, ओके, तर ते साधारणतः 110 किंवा 220 व्होल्ट पर्यंत आपण त्या ठिकाणी यूज करतोय, ओके. आणि त्या ठिकाणी हे बॅटरी चार्जर यूज केलेले, जे की आपण ह्या ज्या काही बॅटरी आहेत, ओके, त्या चार्ज करण्यासाठी हा चार्जर यूज केलेला आहे, ओके. चार्जर तर सर्वांना माहित असेल, ओके. तर हे झालं फंक्शन ऑफ बॅटरी, ओके. देन सर्किट ब्रेकर आपण लास्ट युनिट मध्ये पण स्टडी केलेलं आहे की सर्किट ब्रेकरचा मेन फंक्शन काय, टू ऑन अँड ऑफ, ओके, ड्युरिंग शॉर्ट सर्किट ऑर ओव्हरलोड, ओके. आता ज्यावेळेस ओव्हर करंट सिस्टीम मधून फ्लो होईल, तर त्यावेळेस स्विचिंग ऑन आणि ऑफ करण्यासाठी हे सर्किट ब्रेकर आपण यूज करतोय, ओके. A circuit breaker is an electrical switch, okay, designed to protect an electrical circuit from damage caused by overcurrent or overload or short circuit, okay. आता ज्यावेळेस ओव्हर करंट फ्लो होईल सिस्टीम मधून किंवा सिस्टीम जी आहे आपली ती ओव्हरलोड होईल, ओके, जर किंवा शॉर्ट सर्किट वगैरे होईल, ओके, काही फॉल्ट वगैरे झाला किंवा कशा काही कारणामुळे जर शॉर्ट सर्किट वगैरे जर झाला, तर त्यावेळेस हे सर्किट ब्रेकर जे आहेत तर ते ऑपरेट होतात, ओके, ज्याने बाकीची जी काही आपली सिस्टीम आहे, ओके, ट्रान्सफॉर्मर असू दे किंवा अदर जे काही सिस्टीम आहे, तर ती डॅमेज होऊ नये, तर त्यासाठी आपण हे सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी यूज करतोय, ओके. Its basic function is to interrupt current flow after protective relays detect a fault, okay. आता रिले आपण सिस्टीम मध्ये यूज करतो, ओके. आता रिलेचं फंक्शन आपण पाहिलेलं आहे की रिलेचं फंक्शन काय, ज्यावेळेस काय एखादी ॲबनॉर्मल कंडिशन असेल, ओके, किंवा फॉल्ट वगैरे प्रोड्यूस झाला असेल, तर तो फॉल्ट डिटेक्ट करणं, ओके. रिलेचं फंक्शन काय, ते फॉल्ट डिटेक्ट करणं आणि ते सिग्नल जे आहेत तर ते सिग्नल ह्या सर्किट ब्रेकरला पोहोचवणं, हे रिलेचं काम असतं. रिले ज्यावेळेस सिग्नल सेंड करल, ओके, फॉल्ट कंडिशन असेल त्यावेळेस सिग्नल सेंड केल्यानंतर काय होणार आहे, हे जे सर्किट ब्रेकर आहेत तर ते सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी ऑपरेट होतात, ओके. आणि ते जी काही रेटिंग आहे, ओके, सर्किट ब्रेकरची, तर ती किती राहणार आहे, साधारणतः 36 केव्ही, ओके. व्होल्टेज रेटिंग जे आहे तर ते 36 केव्ही असणार आहे, ओके. आणि करंट रेटिंग जे आहे तर ते 630 एम्पियर टू 1600 एम्पियर पर्यंत असणार आहे, ओके.